जेव्हा मराठा साम्राज्याचा सूर्य मावळतीला जात होता, अनेक सरदार स्वार्थासाठी इंग्रजांना शरण जात होते, तेव्हा मराठ्यांचा शेवटचा सेनापती रणांगणात तळपत होता, सरसेनापती बापू गोखले। इसवी सन 1771 मध्ये कोकणातील राजापूर जवळ तळेखाजन येथे नरहर गणेश गोखले यांचा जन्म झाला। एका साध्या कुटुंबात जन्मलेले बापू, पण रक्तामध्ये लष्करी शिस्त आणि अंगात अचाट धैर्य। त्यांचे शौर्य पाहून खुद्द इंग्रज सेनाधिकारी आर्थर वेलस्ली सुद्धा थक्क झाला होता। 1802 साली वसईच्या तहानंतर पेशवे इंग्रजांच्या प्रभावाखाली आले। पुढे संबंध बिघडताच इंग्रजांनी बापू गोखल्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला, पण बापूंचे उत्तर ठाम होते। ज्या स्वामींनी आपल्याला उभे केले त्यांच्याशी गद्दारी करणे शक्य नाही, ही त्यांची अभेद्य निष्ठा मराठा परंपरेतील स्वामी भक्तीचे जिवंत उदाहरण ठरली। फेब्रुवारी 1818 मध्ये सोलापूर जवळील आष्टी येथे अंतिम संग्राम उभा राहिला। पोटच्या मुलाच्या मृत्यूचं दुःख काळजामध्ये दडवून हा सेनापती रणांगणावर वाघासारखा लढला। इंग्रजांच्या हल्ल्यात बापू धारातीर्थी पडले आणि मराठी शाहीचा शेवटचा स्वाभिमानी कणा मोडला। खुद्द शत्रू जनरल स्मिथ सुद्धा म्हणाला होता की जर बापू गोखल्यांसारखे आणखी काही सरदार पेशव्यांकडे असते तर हिंदुस्थान जिंकणं आम्हाला अशक्य झालं असतं। अशा या महान सेनानीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच ऐतिहासिक गोष्टींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।